अर्थसंकल्प नगर परिषदचा झालेला आहे सातारा आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी इथं आहोत. त्यांना असं वाटलं की आमचा कोणाचाही अभ्यास झालेला नाही, पण वस्तुस्थिती आतली अशी आहे सभागृहातली की त्यांचे अर्धे नगरसेवक अर्ध्याहून जास्त नगरसेवक आहे की ज्यांनी कुठलाही प्रभागाचा अभ्यास केलेला नाही, ना शैक्षणिक, ना पाण्याचा, ना कुठलाही आरोग्याचा, फक्त कॉपी पेस्ट केलेला अर्थसंकल्प आहे. आमचं म्हणणं असं आहे की प्रशासक राजमध्ये जे अर्थसंकल्प होता तो खुला झाला पाहिजे, जो भ्रष्टाचार झाला तो खुला झाला पाहिजे. आतमध्ये बसलेले इलेक्टेड नगरसेवक कोणाचाही अभ्यास झालेला नाही. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन यांच्या मागे महाविकास आघाडी पूर्ण यांच्या मागे लागून यांच्या भ्रष्टाचाराला यांचा भ्रष्टाचार उघडा करून सातारा शहराच्या विकासासाठी आम्ही एक मताने आणि एकजुटीने कुठलाही पक्षपात न करता आम्ही लढणार आहे. आमचा संकल्प आहे. आज सातारा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये 50% महिला आहेत, पण तिथं फक्त पुरुष मत चालू आहे. एकही महिला नगरसेविकेनं तिथं आपला स्वतःचं मत मांडलेलं नाही. या गोष्टीचा निषेध करतो. 50% महिलांची तुम्ही मत घेता, 50% आम्ही महिला ठिकाणी आमचे महिलांचे प्रश्न असतील, त्यांच्या अडचणी असतील, त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं 50% मतदान करून त्या 50% मतदान घेऊन महिलाच्या खुर्चीवर बसलेल्या बोलण्याची संधी दिली नाही, याचा मी सर्व निषेध व्यक्त करते. आणि येणाऱ्या काळामध्ये महिला नगरसेविका आहेत त्यांनी जर महिलांचे प्रश्न मांडलेले, महिलांच्या अडचणीवरती जर नगरपालिकेत बोलण्याची त्यांची धमक नसेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा असं मी जबाबदारी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.